लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट मकर संक्रांत पूर्वी 3,000 रुपये खात्यात येणार। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। आज विधानसभेमध्ये या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे। या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया। मकर संक्रांतीपूर्वी महिलांना मोठी खुशखबर। लाडक्या बहिणींनो, आता डिसेंबर 2025चा आणि जानेवारी 2026चा 2 महिन्याचा हप्ता म्हणजे 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मकर संक्रांत पूर्वी जमा होणार आहे। आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहोत। आता याच्यामध्ये अति तात्काळ विधानमंडळाच्या डिसेंबर 2025च्या अधिवेशनात सादर केलेले सन 2025-26चे खर्चाचे पूरक विवरणपत्र विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आलेले आहे। त्याला मान्यता मिळालेली आहे। लाडक्या बहिणींना सुद्धा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। याच्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। तर 5 जानेवारी 2026 रोजी हे एक पूरक विवरणपत्र मंजूर करण्यात आलेलं आहे। या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया। परिपत्रक या ठिकाणी सन 2025-26 या वर्षाचे खर्चाचे पूरक विवरणपत्र दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी विधानमंडळात सादर करण्यात आले। सदर पूरक खर्चास आता विधानसभेने मान्यता दिली आहे। दिनांक 31 मार्च 2026 रोजी संपणाऱ्या वित्तीय वर्षाच्या विनियोजनामध्ये समाविष्ट करण्यासाठी पुरवणी विनियोजन विधेयकास माननीय राज्यपाल महोदयांनी संमती दिली आहे आणि ते महाराष्ट्र तृतीय पुरवणी विनियोजन अधिनियम 2025चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 51 म्हणून महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4 दिनांक 26 डिसेंबर 2025 यामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे। सर्व मंत्रालयीन विभागांना असे कळवण्यात येत आहे की त्यांनी पुरवणी विनियोजन अधिनियमानुसार मंजूर झालेल्या पूरक मागणीच्या निधी वितरणाचे प्रस्ताव पूरक मागणीच्या मूळ नस्तीवर थेट वित्त विभागात सादर करण्यात यावे। मूळ तरतूद अखर्चित असल्यास पूरक मागणी वितरित करण्यासाठी विवक्षित कारणे असल्याशिवाय सरसकट प्रस्ताव वित्त विभागास पाठवू नये असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तर पुढे अपडेट आपण सविस्तर पाहूया। तर तथापि या शासन परिपत्रकात नवे डिसेंबर 2025च्या अधिवेशनात पूरक मागणीद्वारे मंजूर करण्यात आलेल्या खालील नमूद योजनांसाठीचा निधी 100% मर्यादित बीम्स प्रणालीवर वितरित करण्यात येत आहे। सदरचा निधी प्रशासकीय विभागाने त्यांच्या स्तरावर वितरित करताना या ठिकाणी संदर्भहीन अक्र 1 ते 5 शासन परिपत्रकातील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे। केंद्र पुरस्कृत योजनेतील केंद्र व समरूप राज्य हिस्सा 15व्या वित्त आयोगाच्या तरतुदी केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत 50 वर्ष मुदतीचे बिनव्याजी कर्ज नाबार्ड CWNHB या संस्थांकडून प्रतिपूर्ती स्वरूपात प्राप्त होणाऱ्या खर्चासाठीची तरतूद। तर लाडक्या बहिणींनो, बाह्य सहाय्यता योजनेतील बाह्य हिस्सा राज्य हिस्सा व कर्ज केंद्र शासनाने मंजूर केलेल्या मात्र मंजुरीच्या या ठिकाणी मर्यादित राज्य हिस्सा। तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती। अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टुडे मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा।